इंडियन बॅडमिंटनचा एक फुल चॅप्टर ऑफिशियली क्लोज झालाय. आय कांट पुश इट एनिमोर या एक स्टेटमेंट मधून सायना नेहवालने आपलं रिटायरमेंट कन्फर्म केलं. सायना नेहवाल फक्त एक बॅडमिंटन प्लेअर नव्हती, ती एक रिव्हॉल्युशन होती. जेव्हा इंडियन बॅडमिंटन वर्ल्ड स्टेजवर रेकग्नायझेशन मिळवायचा प्रयत्न करत होता, तेव्हा सायनाने प्रूव्ह केलं की इंडियन विमेन ॲथलीट पण ग्लोबल लेवलवर डॉमिनेट करू शकते. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल, वर्ल्ड नंबर 1 रँकिंग, सुपर सिरीज टायटल्स, हे सगळे अचीवमेंट्स फक्त ट्रॉफीज नव्हते, तर इंडियन स्पोर्ट्स माइंडसेट मधला एक मेजर शिफ्ट होता. ती एक असा बिलीफ घेऊन आली की इंडियन ॲथलीट्स पण वर्ल्ड बेस्ट सोबत इक्वल फुटिंगवर उभे राहू शकतात. पण इलाइट लेवलवर स्पोर्ट्समध्ये सक्सेस बरोबर स्ट्रगल पण असतो. इयर्स ऑफ ट्रेनिंग, कॉन्स्टंट ट्रॅव्हल, रिकरिंग इंजरीज, सर्जरीज आणि कंटिन्युअस फिजिकल पेन, हे सगळं प्रेशर बॉडीवर एक्युमुलेट होत जातं. आणि रिटायरमेंट अनाऊन्स करताना सायनाने एक खूप ऑनेस्ट आणि इमोशनल स्टेटमेंट दिलं की आय कांट पुश इट एनिमोर. हा सेंटेन्स वीकनेसचा नाही, तर सेल्फ अवेअरनेस आणि करेजचं साइन आहे. सायनाचं करिअर स्मूथ नव्हतं. तिथे कमबॅक्स होते, फॉर्म स्लम्प्स होते, टफ लुजेस होते, पण एक गोष्ट कन्सिस्टंट राहिली, ती होती तिचे डिटर्मिनेशन. जेव्हा सगळे डाऊट्स होते, तेव्हा पण सायनाने इंडियन जर्सी घालून कोर्टवर परत येऊन फाईट केली. हा मोमेंट इमोशनल आहे, कारण ही रिटायरमेंट फक्त एक प्लेअरचा एक्झिट नाही, तर एक कम्प्लीट एराचा एंड आहे. सायना ही इंडियन बॅडमिंटनसाठी एक ब्रिज होती. जिथे स्पोर्ट निश होतं, तिथे स्पोर्ट मेन स्ट्रीम झालं. तिची जर्नी नसती तर आज इंडियन बॅडमिंटनचा ग्लोबल रिस्पेक्ट इतका नॅचरल वाटला नसता. ॲथलीटसाठी रिटायरमेंटचा डिसिजन घेणं हा सगळ्यात कठीण फेज असतो. आणि हा डिसिजन मध्ये एक्सपेक्टेशन सोडून हेल्थला प्रायोरिटी देणं, प्रेशर सोडून पीस चूज करणं, आणि हा डिसिजन घेऊन सायनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ब्रेव्हरी फक्त मॅच जिंकण्यात नाही, तर राईट टाइमला थांबण्यात पण असते. मेडल्स एक दिवस स्टॅटिस्टिक्स होतात, पण लेगेसी कायम राहते. आणि सायना नेहवालची लेगेसी इंडियन स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये नेहमीच लक्षात राहील. एक पायनर, एक फायटर आणि एक आयकॉन म्हणून. तुम्हाला काय वाटतं? सायना नेहवालला तुम्ही कशा रूपात लक्षात ठेवाल? एक चॅम्पियन म्हणून, एक ट्रायल ब्रेझर म्हणून, की इंडियन बॅडमिंटनला ग्लोबल आयडेंटिटी देणारी आयकॉन म्हणून? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.